जळगाव मधून बातमी आहे। जळगाव जिल्ह्यामधील जामनेरमध्ये जुन्या पंचायत समितीचा इमारतीचा भाग पाडत असताना इमारतीची दुसरी बाजू कोसळली आणि त्यामुळे 4 मजूर इमारतीच्या मलब्याखाली दाबले गेले। जुन्या जीर्ण इमारतीचा एक भाग जेसीबीच्या सहाय्याने पाडत असताना दुसऱ्या बाजूची इमारत अचानक कोसळली आणि त्यामुळे हा अपघात घडला। 4ही मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलंय। मात्र या घटनेमध्ये 2 मजूर गंभीर जखमी झालेले आहेत। आणि जखमी झालेल्या मजुरांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। जळगावमधून बातमी आहे। जामनेरमध्ये ही घटना घडलेली आहे। पंचायत समितीची जुनी इमारत पाडत होते आणि ही इमारत पाडत असताना हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे आणि 4 मजूर या मलब्याखाली दबले गेले। कसे दबले गेले तर समितीची इमारत पाडत असताना इमारतीची दुसरी बाजू कोसळली आणि 4 मजूर इमारतीच्या मलब्याखाली दबले गेले। बिल्डिंग कोसळण्याचा थोडासा आवाज त्या ठिकाणी झाला। तो आवाज ऐकून लोक ज्यावेळी इथं आले तर त्यावेळी लक्षात आलं की पंचायत समितीची ही जी जुनी इमारत आहे त्या ठिकाणी इमारत पाडण्याचं काम त्या ठिकाणी सुरू होतं आणि इमारत पाडत असताना जे मजूर त्या ठिकाणी काम करत होते तर त्यामध्ये साधारणतः एकूण 4 मजूर अडकल्याची प्राथमिक माहिती त्या ठिकाणी आम्हाला मिळाली होती। सर्व यंत्रणांचं सहाय्य घेऊन आपण या ठिकाणी त्या मजुरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचं काम त्या ठिकाणी 3 जेसीबीच्या सहाय्याने आपण सुरू केलं। सुदैवाने सर्व 4ही मजूर सुरक्षितपणे आपण या ठिकाणी बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला या निमित्ताने यश आलेलं आहे। जळगावमधून बातमी पाहतो आणि या संदर्भात अधिक जाणून घेत आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी आपल्यासोबत आहेत। सचिन, काम सुरू होतं, 4 मजूर होते, ते सगळं ठीक आहे, पण योग्य ती खबरदारी घेतली नाही का? दुसऱ्या बाजूची इमारत अचानक कोसळली त्यामुळे हा अपघात घडलेला आहे आणि जे मजूर गंभीर जखमी आहेत 2 जण, त्यांची प्रकृती आता कशी आहे? निश्चितच सध्या आपण जर बघितलं तर जामनेरमध्ये जुनी पंचायत समितीची इमारत पाडण्याचं काम सुरू होतं। 100 वर्ष जुनी ही इमारत आहे। आपण जर बघितलं तर जामनेरमध्ये पशुवैद्यकीय दवाखाना बांधण्यासाठी मंजुरी मिळाली आहे। त्यामुळे पंचायत समितीची ही जुनी इमारत पाडून ह्याच ठिकाणी तो अद्ययावत दवाखाना बांधण्याचं काम सुरू होणार होतं। त्या अनुषंगाने त्या ठिकाणी इमारत पाडण्याचं काम हे सुरू होतं। जेसीबीच्या साह्याने इमारत पाडत असताना अचानक दुसऱ्या बाजूचे दुसरा जो भाग होता इमारतीचा तो कोसळला आणि आजूबाजूला साफसफाईचं काम करणारे जे मजूर होते त्या मजुरांपैकी 4 मजूर हे मलब्याखाली दाबल्या गेल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आला होता आणि ज्यावेळी मोठा आवाज झाला त्यावेळी लोकांना माहिती मिळाली की या ठिकाणी 4 मजूर हे दाबले गेलेले आहेत। कारण त्या ठिकाणी 10 मजूर हे काम करत होते, मात्र 4 मजूर हे दाबले गेले होते आणि त्यानंतर प्रशासनाने बचाव कार्य राबवल्यानंतर 3 जेसीबी आणि 1 पोकल्यांच्या माध्यमातून हे बचाव कार्य राबवण्यात आलं होतं। जवळपास 3 तास हे बचाव कार्य सुरू होतं आणि 3 तासानंतर त्या मलब्याखाली अडकलेले जे 4 मजूर आहे त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। त्यापैकी 2 जे मजूर आहेत ते गंभीर जखमी आहेत, त्यामुळे त्यांना जळगाव येथील रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेले आहे। तर त्यापैकी 2 मजुरांवर जामनेर येथील शासकीय रुग्णालयातच उपचार सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे। आपण जर बघितलं तर एकंदरच दुसऱ्या बाजूला जे मजूर काम करत होते त्या मजुरांना ह्या संदर्भात या बाजूने जी जेसीबीच्या माध्यमातून इमारत पाडली जात होती त्या बाजूच्या मजुरांना ह्या संदर्भात कदाचित ते मलब्यात दाबल्या गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। मात्र या प्रकारात 3 तास आपण जर बघितलं त्या ठिकाणी हे बचाव कार्य सुरू होतं आणि मोठी गर्दी देखील आपल्याला त्या ठिकाणी नागरिकांची पाहायला मिळाली आहे। मात्र यात कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचं आपल्या समोर आलेलं आहे। जीवितहानी झालेली नसली आहे सचिन, तरी सुद्धा हलक्यात घेऊन चालणार नाहीये। हे प्रकरण जीवावर बेतू शकलं असतं। कामगारांनी काम करताना सेफ्टी किट्स वापरलेले नव्हते का? निश्चितच आपण जर बघितलं तर ह्या इमारतीचं पाडण्याचं काम जेव्हा सुरू होतं त्यावेळी काही मजुरांनी या ठिकाणी आपल्याला सेफ्टी किट घातल्याचं पाहायला मिळतं, मात्र जे मजूर दाबले गेले होते त्या मजुरांनी सेफ्टी किट घातलं नव्हतं किंवा कुठलीही खबरदारी न वापरल्यामुळेच हा अपघात घडल्याचं प्राथमिक दृष्ट्या आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र आपण जर बघितलं तर 4ही मजुरांना वाचवण्यासाठी आता प्रशासनाला यश आलेलं आहे। त्यापैकी जे 2 मजूर गंभीर जखमी आहेत त्यांना जळगाव रुग्णालयात पाठवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावर पुढील उपचार
सुरू असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. श्रद्धा. अगदी सचिन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. बातमी पाहतोय जळगावच्या जामनेरमधून.